नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग, ज्याला आपण गणितीय तार्किकता असं म्हणतो। या प्रकरणावर आधारित आपण 34वा व्हिडिओ बनवत आहोत, ज्यामध्ये मॅथच्या प्रॅक्टिस क्वेश्चनच्या संदर्भाने चर्चा करण्यात आलेली आहे। म्हणजे या अगोदर आपण जवळपास याच प्रकरणाच्या संदर्भाने 33 व्हिडिओ बनवले आहेत। ते देखील प्रश्न तुम्हाला या एग्जामसाठी उपयुक्त ठरू शकतात। अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहूयात। प्रश्न आहे आपला, एका भांड्यात दूध व पाणी यांचे मिश्रण 4:1 या प्रमाणात आहे। दुसऱ्या भांड्यात दूध व पाणी यांचे मिश्रण 3:2 या प्रमाणात आहे। दोन्ही भांड्यातून सारख्या आकारमानाचे मिश्रण काढून तिसऱ्या भांड्यात ओतले तर तिसऱ्या भांड्यात दूध व पाणी यांचे प्रमाण किती होईल? काय करता येईल आपल्याला? समजा आपण अंदाजित असं समजू की 100 लिटरचं मिश्रण आहे। काय झालं, पहिल्या भांड्यात दूध व पाण्याचं मिश्रण झालं 4:1। आता याचे जर 4 तुकडे केले तर काय होईल? 80। आणि एक तुकडा काय होईल? 20। 20 चौक 80। आणि दुसऱ्या भांड्यात काय झालं? 3। 20 त्रिका 60 आणि 20 दोन्ही 40। काय झालं, यातलं सारखं प्रमाण तिसऱ्या भांड्यात घेतलं। मग आता सारखं म्हणलं आपण याला अर्धा अर्ध करूयात। 80चे अर्धे घेतले 40 प्लस 60चे अर्धे घेतले 30, 20चे अर्धे घेतले 10 प्लस 40चे अर्धे घेतले 20। नवीन भांड्यात किती झालं? 40 आणि 30 70 आणि 10 आणि 20 30। शून्य कटला शून्य कटला। नवीन भांड्यात प्रमाण काय झालं? 7:3। ओके, चला आपण याला व्यवस्थित लिहून देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला आणखी ते सोपं जाईल। बघा, समजा 100 लिटर, पहिलं भांडं, दुसरं भांडं, तिसरं भांडं, 4:1 80:20 भागिले 2/2, 3:2 60:40 भागिले 2/2। तर पहिल्यातलं 80 पैकी आलं 40, दुसऱ्यातलं 60 पैकी 30, ते एकूण झालं 70। आणि पहिल्या 20 पैकी आलं 10, दुसऱ्या 40 पैकी आलं 20, ते झालं 30। 7:3 ऑप्शन नंबर डी। ओके, चला पुढील प्रश्न पाहूयात आपण। न्यूयॉर्कमध्ये भरलेल्या हवामान संमेलनामध्ये उपस्थित असलेल्या 700 पुरुष, 500 महिला, 800 मुलांपैकी 20% पुरुष, 40% महिला आणि 10% मुलं भारतीय आहेत। भारतीय नसलेल्या लोकांची टक्केवारी काढायची। काय करायचं? स्टेप बाय स्टेप आपल्याला ते काढत जायचे। बघा, ते काय म्हटलेत, न्यूयॉर्कमध्ये भरलेल्या हवामान संमेलनामध्ये उपस्थित 700 पुरुष, 500 महिला आणि 800 मुलांपैकी 20% पुरुष, 40% महिला आणि 10% मुलं भारतीय आहेत। मग आता 700चे 20% काढायचे, 500चे 40% आणि 800चे 10%। चला काढून दाखवलंय, व्यवस्थित करून दिलंय आपल्याला। 700चे 20% 140, 500चे 40% 200, 800चे 10% 80। एकूण भारतीय 420, एकूण उपस्थित 2000, भारतीय नसलेले 1580। मग आता 2000ला 1580 तर 100ला किती? त्रिराशी मांडूयात। उत्तर आलं 79%। ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर होणार आहे। 6 अकुशल कामगार 8 खुर्च्या 4 दिवसात तयार करतात। 6 अकुशल कामगार आहेत, ते 8 खुर्च्या बनवतात आणि 4 दिवसात। ठीक आहे, तर त्यांच्यापेक्षा दीडपट जास्त कार्यक्षम असले आणखी किती कुशल कामगार आणावे लागतील जेणेकरून 24 खुर्च्या, आता खुर्च्या किती आहे? 24, दिवस किती आहेत? 6 तयार होतील। आता प्रश्न असा आहे आपल्याला, हे आपले 6 अकुशल आहेत, आता त्यांच्या दीडपट कुशल कामगार आणायचे आहेत, तर मग किती दिवस लागेल? मग आता आपल्याला याला स्टेप बाय स्टेप सोडावं लागेल। ओके, शांततेत शिकूयात आपण। बघा, 1.5 म्हणजेच दीड, हे
6 अकुशल आहे, तर 6ला 1 किती, मग आता आपण त्रिराशी मांडली तर ते किती झाले 4. मग सूत्र M1 D1 M2 D2, 12 अकुशल कामगार लागत होते, परंतु 24 खुर्च्या 6 दिवसात बनवण्यासाठी 12 अकुशल लागतील ना, पण 6 अकुशल कामगार आपल्याकडे ऑलरेडी आहेत. मग आता उरलेल्या 6 अकुशल कामगाराऐवजी फक्त 4 कुशल कामगार लागतील, बरोबर. म्हणजेच काय, ऑप्शन सी आपलं हे उत्तर होणार आहे. व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्या हस्ताक्षरात लिहून घ्या, जेणेकरून समजायला सोपं जाईल. पुढचा प्रश्न आहे आपला की विजोड पद आपल्याला शोधायचं आहे. काय यू पे, ही एबीसीडी माझ्या सोयीसाठी घेतली मी. UPKFA, UPPKFA कितीचा फरक आहे बघा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. चला ठीक आहे. WSMHC, WSMH आणि C कितीचा फरक आहे 4चा. 1 2 3 4 4चा 1 2 3 4, इथं 5चा फरक पडला. 1 2 3, इथं 3चाच पडला. म्हणजे इथं यस ऐवजी आर पाहिजे होतं. म्हणजे सध्या तरी इथं सारखा फरक होता, बहुतेक हे उत्तर असावं. चला पुढं बघू आपण. VQLGB, VQQLLGB कितीचा आहे 4चा 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 आणि 4चा. म्हणजे राहिलेला बी 4चा 4चा फरक आहे. फक्त बी पर्यायामध्ये एकदा 5 आणि एकदा 3 झालं, म्हणून आपलं उत्तर आलं पर्याय बी. कारची किंमत 4,50,000 रुपये आहे, तिच्या किमतीच्या 80% एवढा विमा आहे. बरं ठीक आहे, म्हणजे 4,50,000चे 80% काढावं लागतील. ओके, 100, 0 काढला 0 काढला 0 काढला 0 काढला. ओके, याला 8ने गुणावं लागेल. बरं चला ठीक आहे. 4,50,000चे 80%. अपघाताचे कारमध्ये पूर्णपणे नुकसान झाले आणि विमा कंपनीने विम्याच्या 90% रक्कम प्रदान केली. कारची किंमत आणि प्राप्त झालेली रक्कम यामध्ये फरक आहे. एक तर पहिले 80% आणि त्या 80%चे आता 90%. चला काढूयात. 4,50,000चे 80% 3,60,000, त्याचे पुन्हा 90% 3,24,000. वजाबाकी केली 1,26,000. आपलं उत्तर आलंय ऑप्शन नंबर डी हे उत्तर होणार आहे. आता 2025साठी 15 जून 2025ला जे आपले सेट पेपर होणार आहे, यासाठी आपण पहिल्या पेपरचे 12 सराव पेपर काढलेले आहेत. ते तुम्हाला या तारखांना मिळणार आहे. त्यासाठी 450 रुपये फीस तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे याच नंबरला. आता पहिले आपण 12 पेपर घेणार होतो, परत त्याच फीसमध्ये तुम्हाला 4 पेपर फ्रीमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा, आपल्या मित्रांना शेअर करावा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे. धन्यवाद.